नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर। आपण पाहतो आहोत आपली आवडती मालिका लपंडाव, याचा 14 नोव्हेंबरचा एपिसोड रिव्ह्यू। तर आता लपंडाव या सिरियलमध्ये आपल्या सखी आणि कान्हाचं लवकरच लग्न होणार आहे, तर त्याची धामधूम सखीच्या घरी आता चालली आहे। त्याचबरोबर आता लग्न झाल्यावर सखी आणि कान्हाचं एक मोठा ट्विस्ट सुद्धा येणार आहे। कान्हाकडून न कळत किंवा कळतही म्हणू शकतो आपण, कारण कान्हाला सगळं काही ते माहिती असतं। तर आता सखीचा परत एकदा विश्वासघात होणार आहे। बघूया आता सखी काय वगैरे रिॲक्ट करणार, लग्नाच्या वगैरे दिवशी आहे तो सीन, तोपर्यंत बघूया आजचा भाग सुद्धा खूप छान आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। तर आता कान्हा सखीला सरप्राईज देत असतो आणि अख्ख्या साडीला घेऊन आता तिच्या मेहंदी आणि हळदीच्या दिवशी घेऊन आला असतो। आता हे बघून सखी खूप खुश होते आणि आता कान्हा दारातच उभा असतो आणि मागे सगळे चाडकरी नाचत असतात। तर तितक्यात आता ही सरकार येते आणि सरकारला बघून सगळे चाडकरी आता नाचायचे थांबतात। तर सखी आता वळून बघते कोण आले म्हणून, का बरं थांबले ते सगळे नाचायचे। तर तिला दिसतं की तिची खोटी आई आणि खरी मावशी म्हणजे मनस्विनी असते, जिला स्वतःला सरकार म्हणून घेणं खूप आवडतं। तर त्यानंतर आता सगळेजण शांत होतात मनस्विनीला बघून आणि सगळेजण आता तिच्याकडे बघतच राहतात। तर आता हिला तर सहन नसतं होत सगळं सरकारला, म्हणजे जे काही कान्हा चाडकरींना घेऊन आलाय सगळं हे तिला अजिबात आवडलेलं नसतं, पण ती असं सगळ्यांसमोर दाखवत नाही आणि सगळ्यांकडे बघत म्हणते आता वेलकम। आणि सगळ्या चाडकऱ्यांना आता ही मनस्विनी म्हणते बापरे काय एनर्जी आहे हो सगळ्यांची, वाह। त्यानंतर आता ही मनस्विनी म्हणते बापरे, कान्हाकडे बघत की होणारा जावई दारात उभा आहे आणि एक मिनिट हा। आणि त्यानंतर आता ही जी मनस्विनी असते ही सखीच्या काकूला आवाज देते आणि म्हणते ए उर्मिला, काय ग दारात होणारा जावई उभा आहे, मग काय औक्षण नको का करायला। तितक्यात आता ही उर्मिला येते ओवाळायला घेऊन आता कान्हासाठी। तर तितक्यात आता आल्याबरोबर हिच्या लक्षात येतं की तिने अंगठीच नाही आणली आहे। तर आता ही उर्मिला म्हणते अगं बाई, औक्षणाची अंगठी तर आतच राहिली। तर आता ही तेजस्विनी, आता जी सोकॉल्ड तेजस्विनी आहे म्हणजे तिचं खरं नाव मनस्विनी असतं, जी तेजस्विनीची बहीण असते, ती आता रागात अशी उर्मिलाकडे बघते आणि म्हणते युजलेस। तर प्रेक्षकांना आता आपल्याला माहिती झालंय की ही मनस्विनी आहे, तेजस्विनी नाही, तर आपण हिला मनस्विनी किंवा सरकारच म्हणूयात, म्हणजे कन्फ्युजन्स होणार नाही। तर असो, आता काय होतं सखीच म्हणते आता उर्मिला काकूला की काकू हे घे ना माझी अंगठी। आता सखीची जी मैत्रीण असते साडीतली ती आता सखीला म्हणते अगं सखे, साखरपुड्यातली अंगठी का देते तू। तर त्यावर आता सखी म्हणते अगं वेडी आहेस का तू, ती अंगठी कशाला देईल ग मी, ती तर माझ्या बोटात आता घट्ट बसली आहे। आणि सखी आता ब्लश करत असते, कारण ती आता हळूहळू आपल्या कान्हाच्या प्रेमात बुडाली असते। आता सगळेजण चिडवतात सखीला आणि म्हणतात आणि आता दाभाडे मावशी सुद्धा म्हणतात हो, आता आयुष्यभरासाठी तुझी अंगठी काही निघायची नाही आता। तर एखादा चाळकरी असतो तो आता म्हणतो कान्हाला, कान्हा नशिबवान आहेस हा तू। तर आता कान्हाचा जो एक मित्र असतो किरण, तो म्हणतो मग आपला कान्हाच नाही सखी सुद्धा लकी आहे बरं का, कारण तिला आपल्या कान्हासारखा मुलगा मिळालाय। आणि परत आता सखी आणि कान्हा एकमेकांकडे बघू लागतात। त्यानंतर आता सखी आपल्या बोटातली दुसरी अंगठी देते आणि म्हणते हे घे उर्मिला काकू, ही अंगठी घे। तर आता कान्हा विचारतो की ही कुठली अंगठी आहे। तर आता सखी म्हणते ऍक्च्युली ही खरं तर माझ्या बाबांनी मला गिफ्ट केली होती, या अंगठीने तुला ओवाळलं तर त्यांचाही आशीर्वाद तुला मिळेलच, असं होईल ना। तर त्यावर आता दाभाडे मावशी म्हणतात वा वा वा, वस्तूंपेक्षा भावना महत्वाच्या असतात हे कळतं बरं पोरीला, पण आता मनस्विनीला यामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो। त्यानंतर आता उर्मिला काकू जी असते सखीची, ती आता कान्हाला वगैरे छानपैकी असं ओवाळून घेते आणि ओवाळून झाल्यावर ही मनस्विनी म्हणते कान्हाला की या घरात तुझं जावई म्हणून स्वागत आहे कान्हा, आजपासून हे घर आपलंच आहे असं समज। आता इथे हे ऐकल्या कान्हाच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले असतात, पण कोणाला काही कळत नाही काय चाललंय म्हणून। तर आता सखी म्हणते चला चला, तुम्हा सगळ्यांचं सुद्धा आमच्या घरात स्वागतच आहे, या पटकन। नाही तर उर्मिला सुद्धा म्हणते हो हो प्लीज वेलकम। आतमध्ये येताना आता कान्हा असं लुक देतो सरकारला आणि आतमध्ये जातो, कारण आता कान्हा आणि सरकारमध्ये एक डील झाली असते, ते आपल्याला पुढे कळेलच। आणि एकदम सुरुवातीचा प्रोमो पाहिला असेल लपंडावचा, त्यांना हे माहितीच असेल प्रेक्षकांनो, असेल माहिती तर मी पुढे सांगतेच तुम्हाला। तर इथे आता छानपैकी कार्यक्रम सुरू होतो मेहंदी काढण्याचा, आणि सखीच्या दोन्ही मैत्रिणी इकडून तिकडून बसतात आणि छानपैकी सखीला म्हणजे मेहंदी काढून देतात। आणि इकडे कान्हा आणि सखीचं इशाऱ्यामध्ये काहीतरी बोलणं सुरू असतं प्रेक्षकांना। आता कान्हा सखीकडे असा बघत असतो एकटक नजरेने, सखी सुद्धा, आणि सखीची उर्मिला काकू स्वतःचीच मेहंदी स्वतः काढत असते। तितक्यात बघा आता काय होतं, सखीचा जो परशु काका असतो त्याला आता विक्रमचा फोन येतो। आता हा विक्रम विचारतो या परशु काकाला की काय झालीये का मेहंदीला सुरुवात। हा परशु म्हणतो की हो आताच झालीये आणि उद्या लग्न सुद्धा घरातच होणार आहे। तर मला सांग आता तू एवढ्या भरल्या घरातून सखीला एकट्याने कसं काय किडनॅप करणार आहेस, जे झेपणार आहे ना तुला हे सगळं। तर विक्रम म्हणतो नाही नाही एकट्याने नाही, तुम्ही माझे साथ द्याल ना। तर परशुराम म्हणतो अरे मी कशाला, माझा काय संबंध आहे यात, हा सगळा प्लॅन तुझा आहे हा विक्रम। तर त्यावर हा विक्रम म्हणतो आता परशुरामला अरे परशु रिलॅक्स, जास्त पॅनिक हो नका, आणि काय ना सखी माझी झाली तर त्यात तुमचा सुद्धा फायदा आहेच ना, मग जर दोघांचा फायदा आहे तर एकट्याने मेहनत का करायची। आता या परशुला टेन्शन आलं असतं, तर विक्रम म्हणतो तुम्ही ना जास्त टेन्शन घेऊ नका,
विचारही करू नका, उद्या सांगतो मी तुम्हाला काय काय करायचं आहे ते. हा परशुराम आधीच थोडा घाबरला असतो आणि फोन ठेवल्यावर आता हा वळून बघतो तर सखीचे लहान काका तिथे आले असतात. आणि आता परशुरामला वाटत असतं की या सखीच्या लहान काकाने सगळं ऐकलंय की काय म्हणून. तर त्याने काय ऐकलं नसतं, त्यामुळे तो एक ड्रिंक घेऊन आला असतो आता परशूकडे आणि म्हणतो घे ड्रिंक घे. अरे काय ना, आज सखीची मेहंदी आहे त्यामुळे आज मी दारू पिणार नाही. मग हा, पण तुम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय करायचं आहे. कसं आहे ना की आजपासून सखीच्या आयुष्यात फक्त कान्हाचं नाव असेल. त्या अख्ख्या घरात प्रेक्षकांना फक्त हे सखीचे जे लहान काका असतात तेच खूप छान असतात आणि त्यांचं सखीवर आता खरं काय ते प्रेम आणि माया असते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. तर जी साडीतली मैत्रीण असते सखीची ती आता चिडवते सखीला थोडं आणि म्हणते म्हणा सांगा सांगा. आणि ती सखीला म्हणते बताइये बताइये, कोणाचं नाव लिहायचं बरं का हातावर. ह्या ज्या बाकीच्या चाळीतल्या बाया वगैरे असतात हे आता सखीला चिडवू लागतात की आपण हे नाव लिहायचं का, ते नाव म्हणजे साजना लिहायचं का, डिअर लव्ह वगैरे लिहायचं का. हे आता सखीला चिडवत असतात. सखीच्या ह्या ज्या दोघी काकू असतात, मीनाक्षी काकू आणि उर्मिला काकू, यांना बिलकुल इंटरेस्ट नसते या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यानंतर आता सखी कान्हाकडे बघते आणि त्यालाच इशारा करते की तूच सांग म्हणून आता काय करायचं. तर बघा आता कान्हा काय करणार आहे. कान्हा तिथे ठेवलेला एक चिठ्ठी घेतो, कागद घेतो आणि त्यावर आता पेनाने काहीतरी लिहत असतो. बाकीचे जे चाळकरी माणसं असतात ते आता बसून बोलत असतात हे तर ड्रिंक वगैरे चांगलं आहे रे, म्हणजे हे सरबत चांगलं आहे, आपण याच्यात काहीतरी मिक्स करूया का. तर त्यातला एक दुसरा चाळकरी म्हणतो अरे मी काय म्हणतो, पण आपल्या मेहंदीला तर काही कामच नाही ना, मग आपण काय तर प्रत्येक घोटात बसायचे का नुसते. तर किरण म्हणतो आता कान्हाचा मित्र, ए काय बोलताय तुम्ही, काय चाललंय तुमचं, हा का तुम्हाला दारूचा अड्डा वाटलाय का. सरकारच्या घरात तुम्ही प्रत्येक कुटाल ना तर सरकार तुम्हालाच कुटेल. त्यातला जो एक चाळकरी असतो जो थोडासा वयस्कर असतो, जो काका असतो, तो म्हणतो काय पण मुलाकडले आहे ना तर आपल्याला तर मान मिळायलाच हवा आणि आपल्याला कोण बोलणार आहे. मग जर कोणी बोललं ना तर मी सखीकडे कंप्लेंट करेन हा त्याची. कान्हाचं या कन्व्हर्सेशन कडे काहीही लक्ष नसतं. कान्हा काहीतरी लिहत असतो, सखीसाठी एक चिठ्ठी लिहत असतो. त्यातला एक चाळकरी कान्हाला आवाज देतो आणि म्हणतो काय कान्हा. तर कान्हाला तर पहिले ऐकू येत नाही कारण तो मग्न असतो चिठ्ठी लिहिण्यात. तर परत हा चाळकरी जो असतो तो आवाज देतोच कान्हाचा मित्र आणि म्हणतो काय कान्हा आमच्या बाजूने बोलशील ना. चाळीतला काका म्हणतो अरे बोलशील काय म्हणजे बोलणारच, आपलाच आहे तो आणि सखी पण आता आपलीच आहे. तर असं म्हटल्यावर आता कान्हा परत सखीकडे बघतो आणि दोघांचं परत इशाऱ्यामध्ये स्माइलिंग वगैरे सुरू असते. तर दाभाडे मावशींच्या हे लक्षात येतं आणि त्या दाभाडे मावशी सखीला चिडवतात आणि म्हणतात सखी अगं उद्यापासून तुम्हाला एकमेकांनाच बघायचंय. हे ऐकून आता सगळे हसू लागतात आणि आता दाभाडे मावशी विचारतात सखीला बरं सांग मग कान्हाचंच नाव लिहायचं आहे ना हातावर. तर सखी आता इशाऱ्यामध्येच आपल्या कान्हाला खुणावते आणि विचारते काय लिहायचं नाव. तर कान्हाने त्याची तयारी ऑलरेडी केली असते. तो आता कुल्फीला आवाज देतो आणि म्हणतो हे घे कुल्फी, तुझ्या सखी दिदीला देऊन ये. आता जी सखीची मैत्रीण असते ती परत सखीला चिडवते आणि म्हणते बघताय ना इथल्या इथं असून पण प्रेमाचा संदेश दिला जातोय हा. आणि सखी परत लाजते आणि सखीची उर्मिला काकू परत आपले डोळे इकडे तिकडे करते की काय फालतूपणा चाललाय म्हणून. पण असो, तर त्यानंतर आता जी सखी असते ती आता चिठ्ठी वगैरे उघडते. कान्हाने सखीसाठी लिहिलं असतं त्या चिठ्ठीमध्ये की आयुष्यात आणि सिनेमात सुद्धा सगळ्याच मुली आपल्या हातावर आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव लिहितात, पण आपण काहीतरी वेगळं करूया, एक ट्रेंड सेट करूया. मागे बघ असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं असतं. आय थिंक तो टिश्यू पेपर असतो प्रेक्षकांनो. तर त्यानंतर आता सखी ते चिठ्ठी टर्न करून बघते आणि त्यामध्ये लिहिलं असतं सखी डॅश कान्हा आणि या दोघांचं नाव मिळून एक जे नाव जोडलं जातं ते आता कान्हा लिहितो की हॅशटॅग सन्हा. हे नाव आता सखीला फार आवडलेलं असतं. आता ते काहीतरी ट्रेंड चाललंय ना प्रेक्षकांना, दोघांचं नाव जोडून काहीतरी छानपैकी एक युनिक नाव बनवतात. तर तेच काही आता कान्हाने केलं असतं आणि हे सखीसाठी त्याचं एक सरप्राईज असतं. तर आता सखी कान्हाकडे बघते आणि तिला हे नाव खूप आवडलं असतं आणि आता सखी सुद्धा ठरवते की आपल्या हातावर आपण सणाच लिहिणार. तर आता दाभाडे मावशी परत विचारतात सखीला अगं सांग ना सखी कान्हाचंच नाव लिहायचं आहे ना हातावर. तर सखी आता कान्हाकडे बघते आणि म्हणते कान्हा नाही. तर त्यावर आता दाभाडे मावशी विचारतात मग. तर सखी म्हणते सन्हा. तर दाभाडे मावशी म्हणतात सन्हा. तर त्यावर आता सखी म्हणते हो सखी आणि कान्हा म्हणजेच सन्हा. सगळ्यांना ही खूप आवडली असते कल्पना. तर सगळे म्हणतात वाव किती छान, मस्त आयडिया आहे. आणि त्याचप्रमाणे आता सखीच्या हातावर सना असं नाव लिहिलं जातं आणि सखी आणि कान्हा एकमेकांकडे परत बघू लागतात स्माइल करून. तितक्यात तिथे आता ही सरकार येते आणि हे सगळं जे चाललंय चित्र ते बघून आता ती कान्हाला इशारा करते तिच्या खोलीत येण्यासाठी. तिला कान्हासोबत काहीतरी प्रायव्हेट बोलायचं असतं त्यामुळे. तर आपला बिचारा कान्हा तर आधी खुश असतो, पण आता सरकारला बघितल्याबरोबर त्याच्या चेहऱ्यावरचे परत रंग उडतात. तर कान्हाची तर इच्छा नसते जाण्याची, पण आता त्यामुळे सरकार परत एकदा वळून बघते तर आता कान्हाला जावंच लागतं. पण आता थोड्याच वेळाने सखीचं लक्ष जातं की तिथे तर कान्हा नाहीच आहे, कान्हा गायब झालाय. तर सखीचे नजरे असतात ते पूर्ण आता कान्हाला शोधत असतात. सखी आता मनात विचार करत असते की कान्हा कुठे गेलाय आणि कान्हाला आता सखी इकडे तिकडे बघू लागते आणि शोधू लागते. तितक्या तिथे आता कान्हा सरकारांच्या खोलीत येतो. तर आता ही जी मनस्विनी असते ही आता कान्हाला म्हणते काय रे सखी सोबत खरोखरच्या संसाराचे स्वप्न तर बघत नाही आहेस ना तू, काय ना चेहऱ्यावर आनंद दिसतोय तुझ्या. तर कान्हा म्हणतो नाही काय ना एवढ्या मंगल प्रसंगी आता चेहऱ्यावर माझा आनंद नाही दिसला तर सखी मॅडमला संशय येईल ना, म्हणून मी आपलं ते. तर त्यावर आता मनस्विनीला थोडा डाऊटच येतो. तर इकडे काय होतं सखी आता विचारते तिच्या मैत्रिणींना की मेहंदी काढून झाली आहे ना.
त्यावर आता तिची मैत्रीण म्हणते की हो. तर सखी म्हणते बरं मी आलेच, आणि आता सखी जाते कान्हाला शोधण्यासाठी. तर मनस्विनी म्हणते आता कान्हाला की खूप खुश आहे सखी आज तुझ्या या चेहऱ्यावरचं खोटं हसू बघून. पण प्रेक्षकांना आपला कान्हा खरंच खूप खुश असतो, कारण त्याला ही सखी आवडत असते. तर असो आता सरकार म्हणते आहे ना, माझ्यावर चिडण्याचं जे काही नाटक तू करतोयस त्यामुळे आता सखीची खात्रीच पटली आहे की तू प्रामाणिक आहेस, आणि मोस्ट इम्पॉर्टंटली माझा माणूस तू नाही आहे. पण तुझ्यावरचा तिचा हा विश्वास किती दिवस टिकेल? तर प्रेक्षकांना मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं होतं तुम्हाला पुढे सांगते, ते आता तुम्हाला मी सांगणार आहे. तर काय होतं, त्यांच्यामध्ये अशी डील झाली असते सरकार आणि कान्हामध्ये की लग्न झाल्यावर आता कान्हा तिच्याचकडे राहणार आहे, म्हणजे सरकारच्याच घरी राहणार आहे, घर जावई म्हणून. आणि ही गोष्ट आता सखीला माहिती नसते. सखीला वाटत असतं की ती आता फ्री होणार आहे आणि चाळीत जाऊन आता कान्हासोबत छान सुखी संसार करणार आहे, जिथे तिला भरभरून प्रेम मिळणार. पण आता इथे सुद्धा कान्हाला सखीची फसवणूक करावी लागते, कारण त्याचा एक खूप मोठा प्लॅन असतो. तर असो आता काय होतं, सखी आता कान्हाला शोधत शोधत सरकारच्या रूम पर्यंत येते. त्यानंतर आता मनस्विनी म्हणते कान्हाला काढू दे, आज तिला मेहंदी काढू दे आणि अंगाला छान हळद लावते तिच्या, पण कारण उद्या तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडणार आहे. आता आपल्या कान्हाला सुद्धा हे ऐकून वाईट वाटत असतं. इतक्यात आता सखी आवाज देते आणि म्हणते कान्हा. तर आता हे दोघं थोडे घाबरतात. सरकार आणि कान्हाने यांना वाटत असतं की सखीने सगळं ऐकलंय का म्हणून. आता सखीला सुद्धा आश्चर्य वाटत असतं कान्हाकडे बघून की कान्हा इथे काय करतोय म्हणून. तर ही मनस्विनी आणि कान्हा एकमेकांकडे बघू लागतात. तर बघूया पुढे काय होतं ते. इथे आता शिफ्ट होतो आणि जो एक चाडकरी जो एक त्यामधला एक काका असतो त्याच्या हातून चुकून समोसा खाली पडतो, आणि तोच समोसा परत खाली पडलेला हा चाडकरी जो असतो, जो काका असतो, तो परत त्या प्लेटमध्ये टाकून देतो आणि दुसरा समोसा घेतो आपल्या प्लेटमध्ये. आणि नुकतंच नेमकं परशुराम हे सगळं बघून घेतो. आणि परशुराम तिथेच आता या माणसावर भडकतो आणि त्याला म्हणतो ए मॅनर्स आहे की नाही तुला, आता हा खाली पडलेला समोसा वर कशाला ठेवताय, परत कोणाच्या खाण्यात आला तो. आणि सगळ्यांकडे बघत आता परशुराम म्हणतो तुम्ही काही लोक इथून बाहेर नाही पडणारे वाटतं, या सरकारने पण ना कुठून घाणीतला जावाई शोधलाय असं तर या परशुराम असा म्हणतो. तितक्यात आता सगळे चाडकरी त्याच्यावर ओरडतात आणि म्हणतात ए काय बोललास तू आता. आणि दुसरा म्हणतो नाहीतर काय, आमच्या कान्हाला असा कसा बोलू शकतो हा. आणि सगळे त्याच्यावर आता भडकतात. तर हा परशुराम आता घाबरू लागतो. तर तो चाळीतला एक काका असतो, तो म्हणतो आत्ताच्या आता माफी मागा. तर आता हा परशुराम म्हणतो ओ मी रागाच्या भरात बोलून गेलो एकदम, मला तसं नव्हतं म्हणायचं, तसा मी मूर्खच आहे म्हणा, काहीही बोलतो एकदम कधी. तर आता कान्हाचा मित्र म्हणतो किरण या सखीच्या काकाला परशुरामला की करेक्ट आहे, तुम्ही मूर्ख आहात हे ठळकपणे सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि बघा आता हे काय करतात. तर आता परशुराम विचारतो म्हणजे, तर त्यावर एक एक चाडकरी एक एक शब्द बोलतात आणि म्हणतात वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान, उंटाची मान. तर प्रेक्षकांना आम्ही सुद्धा लहानपणी हे सगळं छान चिडवायचो आणि असंच म्हणायचो. तर तुम्ही सुद्धा म्हणायचं का कमेंटमध्ये मला नक्की सांगा. बघा प्रेक्षकांना आता हे चाळीतली लोक काय करतात कान्हाच्या. तर दोघं तिघं मिळून आता या परशुरामला पकडतात आणि किरण आता परशुरामच्या हातावर मेहंदी काढणार आहे आणि तिथे लिहिणार आहे कान्हा नंबर 1. त्याला चांगलीच अद्दल शिकवणार आहे. तर तिथे आता जे सखीचे लहान काका असतात ते सुद्धा आले असतात तिथे, जे तिच्यावर खूप प्रेम करतात आणि हे सगळं बघून ते हसू लागतात. थांबवत तर नाहीच हे सगळं, पण ते सुद्धा मजेशीरपणे हे सगळं बघत असतात दुरूनच. सख्खा भाऊ जरी असला तरी सखीच्या काकालाही माहितीच आहे ना परशु कसा आहे, त्यामुळे काही बोलत नाही. तर आता इकडे काय होतं, सखी आता कान्हाला विचारते की कान्हा तू इथे काय करतोयस. म्हणजे सखीने आता काही ऐकलं नसतं यांचं बोलणं. आता कान्हा काही बोलणार तितक्यातच आता ही सरकार म्हणते सखीला मी त्याला बोलावलं होतं, त्याला समजावत होते, त्याला सांगत होते मी की सखी तुझी होणारी बायको आहे, आता जबाबदारीची जाणीव करून देत होते मी त्याला. तर त्यावर आता सखी म्हणते जबाबदारीची जाणीव त्याला करून द्यायची गरज नाहीये, तो आधीपासूनच जबाबदार आहे, काळजी करणार आहे. तर आता इथे कान्हाला सुद्धा थोडंसं वाईट वाटत असतं आणि प्रेक्षकांना मला सुद्धा आता सखीसाठी थोडं वाईट वाटतंय, कारण आता कान्हाकडून दुसऱ्यांदा सखीचा विश्वासघात होणार आहे. बिचारीला वाटत असतं की ती आता सरकारच्या कैदेतून सुटेल, फ्री होणार, मस्तपैकी आपलं आयुष्य जगणार प्रेमाने, मग तसं काहीही होत नाही. कान्हाला या सरकाराचं ऐकावंच लागतं, त्याच्याशिवाय कान्हाचा जो मोठा मोटिव्ह आहे तो कसा पूर्ण होणार. तर आता ही सखी चांगलं सुनावत असते सरकारला आणि म्हणते खरं तर तुम्ही आई असून माझ्यासाठी जे केलं नाही ना ते त्याने मला करून दाखवलंय. तर ही मनस्विनी सुद्धा आता म्हणते बापरे रिअली वा छान आहे की मग काय ग, खूप कमी दिवसात खूप जास्त विश्वास बसलाय तुझा या कान्हावर. तर सखी म्हणते की हो, या जगात जर सध्या सगळ्यात जास्त जर मी कोणावर विश्वास ठेवू शकत असेल तर तो कान्हा आहे. आणि सखी आता कान्हाकडे बघत म्हणते आणि मला खात्री आहे की तो माझा विश्वास कधीच तोडणार नाही. आता कान्हा मनात म्हणतो सखी तुला कसं सांगू, उद्या माझ्याच हातून तुझा विश्वासघात होणार आहे. आय एम रिअली सॉरी सखी, रिअली सॉरी. तर कान्हाला सुद्धा आता टेन्शन आलं असतं आणि आता ही मनस्विनी म्हणते सखीला छान आहे की गुड. आणि त्यानंतर आता ही जी मनस्विनी असते आता सखीच्या मेहंदीकडे बघते आणि म्हणते हा मेहंदी झालीच आहे, तर मग चला हळदीला सुरुवात करूया. काय ना उद्याच्या तुझ्या लग्नाची खूपच घाई झाली आहे ग मला. तर सखी म्हणते हो मला पण, कारण उद्या माझ्या या घरातला शेवटचा दिवस आहे. तर मनस्विनी आता बोलू देते जे काही बोलायचं सखीला आणि म्हणते हो खूपच गडबड आहे तर चल मग तू तुझी बॅग भरायला घे.
तर आता हिचं असं वागणं सखीला सुद्धा पटत नसतं आणि याचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. आता सखी कान्हाची खूप कौतुक करत असते आणि कान्हाला म्हणत असते की तुझ्यासारखा जोडीदार सगळ्यांना मिळो. आणि त्यानंतर सखीने मेहंदी लावली असते म्हणून आता सखी थोडी खोकलते तर कान्हा तिला पाणी वगैरे पाजतो. तर यांचे छान रोमॅन्टिक सीन सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत की सखीची जी उर्मिला काकू असते ती सतत जी घाबरत असते सरकारला, ती आता मनस्विनी म्हणून हाक मारते तेजस्विनीला. आय मीन सरकारला, जी ती ओरिजिनल मनस्विनीच असते पण ती जी काही तेजस्विनी बनून फिरत असते तिला आता ही उर्मिला काकू मनस्विनी म्हणून हाक मारणार आहे. आणि हे ऐकून आता सरकारच्या हातचा ग्लासच खाली पडतो. आणि त्याचबरोबर आपण पाहणार आहोत की सखी आपलं सगळं दुःख कानाला सांगते आणि म्हणते देव करो अशी आई कोणालाच न मिळो. कदाचित आता मनस्विनी कसं काय वागते सखीसोबत हे सगळं सखी आता कान्हाला उद्या सांगणार आहे. तर बघूया काय होतं उद्याच्या भागात. आजचा भाग आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे रोज असे एपिसोड रिव्ह्यू तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहील आणि तुम्हाला याचे अपडेट सुद्धा लवकर मिळतील. आणि याचा भाग तुम्हाला आवडला का मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.